या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी। आम्ही मोठ्या आर्थिक संकटात आहोत, कर्जदारांचा तगादा वाढलाय असं भावनिक कारण सांगून विश्वास संपादन करायचा आणि त्यानंतर लाखो रुपयांना गंडा घालायचा असा प्रकार सोलापुरात उघडकीस आलाय। या प्रकरणी एका महिलेने दिलेल्या तक्रारीवरून सदर बाजार पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय। याबाबत तनुजा मोहन पवार राहणार मोदी हुडको यांनी फिर्याद दिली। यावरून देविका वनमाने, रेणुका वनमाने आणि सिद्धू वनमाने यांच्यावर सदर बाजार पोलिसात गुन्हा नोंद झालाय। खोटं कारण सांगून फिर्यादीचा विश्वास जिंकला। फिर्यादीची 40,000 रुपये किमतीची 5 ग्रॅमची सोन्याची अंगठी आणि त्यांच्या नावावर भारत फायनान्स कडून 85,000 रुपयांचं कर्ज काढलं। या कर्जाचे केवळ 4 हप्ते भरून उर्वरित रकमेसाठी टाळाटाळ केली। आरोपींनी फिर्यादीच्या ओळखीच्या इतर महिलांनाही लक्ष केलं। शैला बंडकर यांच्या नावावर 2 लाख, जयश्री गावडे यांच्याकडून ऑनलाईन 5.5 लाख, हर्षा चौरे यांच्या नावे जवळपास 2 लाख आणि सुनंदा उमाटे यांच्याकडून 2 लाख रुपये अशा विविध मार्गाने एकूण 15,73,360 रुपयांची रक्कम उकळली। पैसे परत मागितले तेव्हा आरोपीने शिवीगाळ करून आत्महत्या करू अशी धमकी दिली होती।